गुरुपौर्णिमेला मातामाईच्या मंदिरात दहीभात का अर्पण केला जातो? प्राचीन परंपरेमागचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढ महिन्यात पावसाळ्याची सुरुवात होते. शेतकरी नव्या हंगामासाठी शेतीची कामे आशेने सुरू करतो. अशा वेळी पीक चांगलं यावं, चांगला पाऊस पडावा व गावावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून, प्रत्येक घरात सुख समृद्धी यावी म्हणून मातामाईची प्रत्येक घरातील महिला पूजा मनोभावे करते व दहीभाताचा नैवेद्य अर्पण करण्याची ही पद्धत आहे. पण कधी आपण एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? देवीसमोर ठेवलेला दहीभात तासनतास तसाच राहतो. कधीकधी काही महिला देवीच्या ओठालाही तो दहीभात लावतात. तो खाली देवीच्या वस्त्रावर पडतो व नंतर त्यावर माशा व कीटकही जमा होतात. मंदिराच्या परिसरात अस्वच्छता निर्माण होते. मातामाईला अगदी थोड्या प्रमाणात प्रतिकात्मक स्वरूपात छोट्या वाटीमध्ये आपण यावर्षी दहीभात अर्पण करूया व ती वाटी प्रसाद म्हणून आपण आपल्या घरी घेऊन जाऊया. उरलेला दही एखाद्या लहान मुलाला किंवा भुकेल्या माणसाला प्रेमाने खाऊ घालूया. देवीला अन्नाचा अपव्यय नव्हे तर भक्ताच्या मनातील श्रद्धा, सेवाभाव अधिक प्रिय असते. श्रद्धा जपूया, स्वच्छता पण जपूया आणि अन्नाचा सन्मानही करूया. तुम्हाला काय वाटते? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की मांडा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक अवश्य करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.